पॉल लॉरेन्स डन्बार हे अमेरिकेतील पहिले प्रसिद्ध आफ्रिकन अमेरिकन लेखक होते. आपल्या साहित्यातून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. त्यांचे आईवडील अमेरिकन सिव्हिल वॉरपर्यंत गुलाम होते आणि त्यांच्या अनुभवांचा प्रभाव डन्बार यांच्या लेखनात स्पष्टपणे दिसतो. डन्बार यांनी लहानपणापासून लेखन सुरू केले. त्यांच्या अनेक कवितांमध्ये ब्लॅक लोकांची बोलीभाषा वापरलेली आहे, जी त्या काळातील वास्तव आणि भावना व्यक्त करते. डन्बार हे प्रॉलिफिक लेखक होते. त्यांनी कविता, कथा, कादंबऱ्या आणि नाटकही लिहिले. दुर्दैवाने केवळ 33व्या वर्षी त्यांचे क्षयरोगामुळे निधन झाले. त्यांच्या लेखनाने ब्लॅक लोकांच्या अनुभवांना साहित्यिक प्रतिष्ठा दिली आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा निर्माण केली. सिम्पथी ही पॉल लॉरेन्स डन्बार यांची एक अतिशय प्रसिद्ध कविता आहे. ही कविता त्यांच्या पहिल्या कविता संग्रहात प्रकाशित झाली होती. त्यांच्या पहिल्या कविता संग्रहाचं नाव ओ काइंड आयव्ही आहे. त्यांचा पहिला कविता संग्रह ओ काइंड आयव्ही 1893 मध्ये प्रकाशित झाला. सिम्पथी या कवितेत डन्बार यांनी पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्याचा रूपक वापर केला आहे. रूपक म्हणजे मेटाफर. बंदिस्त पक्षी वास्तवात गुलाम बनवलेल्या ब्लॅक लोकांचे प्रतीक आहे. त्या पक्षाच्या वेदना, त्याची स्वातंत्र्याची आस आणि गाण्यामधून उमटणारी आर्तसाद, हे सगळं त्या काळात ब्लॅक लोकांनी अनुभवलेलं दुःख आणि संघर्ष दर्शवते. सिम्पथी बाय पॉल लॉरेन्स डन्बार. आय नो व्हॉट द केज्ड बर्ड फील्स अलास. या ठिकाणी कवी म्हणतो, मला माहीत आहे पिंजऱ्यात बंद असलेल्या पक्ष्यांच्या वेदना काय असतात. येथे अलास म्हणजे दुःखाने भरलेली जाणीव. कवीला त्या बंदिस्त पक्षाच्या भावनांची जाणीव आहे. वेन द सन इज ब्राईट ऑन द अपलँड स्लोप्स. जेव्हा डोंगराच्या उतारावर सूर्य तेजस्वीपणे चमकत असतो, मुक्त पक्षासाठी हा आनंदाचा क्षण असतो. पण पिंजऱ्यामध्ये बंद असलेल्या पक्षाला तो फक्त पाहता येतो, अनुभवता येत नाही. ब्राईट म्हणजे चमकणे, अपलँड म्हणजे डोंगर, स्लोप्स म्हणजे चढ किंवा उतार, सन म्हणजे सूर्य. वेन द विंड स्टर्स सॉफ्ट थ्रू द स्प्रिंगिंग ग्रास. जेव्हा वाऱ्याची सौम्य झुळूक नव्या उगवलेल्या गवतावरून किंवा गवतामधून फिरते. स्प्रिंगिंग ग्रास म्हणजे नवे उगवलेलं गवत. सॉफ्ट म्हणजे सौम्य, विंड म्हणजे वारा. निसर्गाच्या कोमल स्पर्शाचा आनंदही पिंजऱ्यात बंद असलेल्या पक्षाला घेता येत नाही. अँड द रिव्हर फ्लोज लाईक अ स्ट्रीम ऑफ ग्लास. आणि नदी काचेसारखी वाहत असते. नदीचा प्रवास सौम्य, नितळ, सुंदर आहे. निसर्गाची शांतता आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. अँड द रिव्हर फ्लोज लाईक अ स्ट्रीम ऑफ ग्लास या ओळीमध्ये आपणास सिमिली फिगर ऑफ स्पीच दिसून येतो. वेन द फर्स्ट बर्ड सिंग्स अँड द फर्स्ट बर्ड ऑफ्स. जेव्हा पहिला पक्षी गातो, पहिली कळी उमलते. नवजीवनाची सुरुवात, वसंत ऋतूचा आनंद पण बंद पक्षाला घेता येत नाही. अँड द फेंट परफ्यूम फ्रॉम इट्स चालस स्टिल्स. आणि त्या फुलाच्या प्याल्यातून सुगंध हळूच दरवळतो. परफ्यूम म्हणजे सुगंध, चालस म्हणजे कप. आय नो व्हॉट द केज्ड बर्ड फील्स. मला माहीत आहे पिंजऱ्यात बंद असलेल्या पक्षाच्या वेदना काय असतात. त्याला बाहेरील विश्व अनुभवता येत नाही, फक्त तो डोळ्याने पाहतो. या ठिकाणी पिंजऱ्यात बंद असलेला पक्षी कशाचे प्रतीक आहे, तर तो ब्लॅक लोकांचं प्रतीक आहे. पिंजऱ्यात बंद असलेला पक्षी हे ब्लॅक लोकांचं प्रतीक आहे. पिंजऱ्यात बंद असलेल्या पक्षाला मुक्त जीवन जगायचं आहे. त्याला स्वातंत्र्य हवं आहे.
आणि स्वातंत्र्यासाठी तो आपला आवाज उठवत आहे. आता या ठिकाणी कवी काय म्हणतो ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आय नो व्हाय द केज्ड बर्ड सिंग्स आ मी. कवी म्हणतो मला ठाऊक आहे पिंजऱ्यात बंद असलेला पक्षी का गातो. येथे हा मी ही वेदनेची साध आहे. कवीला त्या बंदिस्त पक्ष्याच्या भावनांची जाणीव आहे. वेन हिज विंग इज ब्रुज्ड अँड हिज बोझम सोर. जेव्हा त्या पक्ष्याच्या पंखाला जखम होते आणि छाती वेदनाने भरलेली असते. शारीरिक आणि मानसिक वेदना जणू बंदिस्तेचे परिणाम आहेत. ब्रुज्ड म्हणजे जखम होणे, बोझम म्हणजे छाती, सोर म्हणजे दुःख. वेन ही बिट्स हिज बार्स अँड ही वुड बी फ्री. जेव्हा तो पिंजऱ्याच्या सळ्या आपटतो आणि मुक्त होण्याची आस धरतो, स्वातंत्र्याची तीव्र इच्छा पण अडथळ्याने भरलेली. इट इज नॉट अ कॅरल ऑफ जॉय ऑर ग्ली. पक्षाचं गाणं आनंदाचे उत्सवाचे नाही तर वेदनेची अभिव्यक्ती. त्या पक्षाचं गाणं हे आनंदाचं गाणं नाही, त्या पक्षाचं गाणं हे वेदनाने भरलेलं आहे. बट अ प्रेयर दॅट ही सेंड्स फ्रॉम हिज हार्ट्स डीप कोर. ते दुःखानं भरलेलं गाणं म्हणजे एक प्रार्थना असते जी त्या पक्षाच्या हृदयाच्या गाभ्यातून येते. तो पक्षी गातो कारण त्याच्या मनात खूप दुःख आहे. त्याचं गाणं म्हणजे देवाकडे केलेली एक साध, मला मदत करा. प्रेयर म्हणजे प्रार्थना. हार्ट्स डीप कोर म्हणजे त्या पक्षाच्या हृदयाचा गाभा. बट अ प्ली, एक विनंती. दॅट अपवॉर्ड टू हेवन ही फ्लिंग्स. एक विनंती जी तो आकाशाकडे देवाकडे करतो. तो देवाला सांगतो माझं दुःख ऐका. त्या पक्षाचा आवाज म्हणजे त्याची आशा आणि आर्त हाक. आय नो व्हाय द केज्ड बर्ड सिंग्स. म्हणून कवी काय म्हणतो, मला ठाऊक आहे तो बंदिस्त पक्षी का गातो. त्याचं गाणं म्हणजे दुःख आणि इच्छा, मुक्त होण्याची इच्छा. फ्लिंग्स म्हणजे फेकणे, हेवन म्हणजे स्वर्ग. आता या ठिकाणी कवी काय म्हणतो ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आय नो व्हाय द केज्ड बर्ड बिट्स हिज विंग. कवी म्हणतो मला माहीत आहे पिंजऱ्यातला पक्षी आपले पंख का फडफडवतो. पक्षी बंदिस्त आहे पण त्याला स्वातंत्र्य हवे आहे म्हणून तो आपले पंख फडफडवतो. टिल इट्स ब्लड इज रेड ऑन द क्रुएल बार्स. तो इतक्या जोरात आपले पंख फडफडवतो त्यामुळे त्याच्या पंखाला जखम होते आणि त्यातून रक्त येते. जोपर्यंत त्याचे रक्त त्या क्रूर सळेवर लालसर होत नाही तोपर्यंत तो आपले पंख फडफडवतो. फॉर ही मस्ट फ्लाय बॅक टू हिज पर्च अँड क्लिंग. पक्षाला परत त्या जुन्या जागेवर जाऊन चिटकून बसावे लागते. पक्षी उडू इच्छितो पण त्याला परत बंदिस्त जागेवरच बसावे लागते. पर्च म्हणजे पिंजऱ्यातली ती जागा. When he fain would be on the bug a swing. ज्यावेळी पक्षाचं मन झाडाच्या फांदीवर झुलण्याची तीव्र इच्छा करतं, पक्षाला मोकळ्या आकाशात उडायचं आहे, झाडाच्या फांदीवर झुलायचं आहे, पण तो पिंजऱ्यात अडकलेला आहे. त्याची इच्छा असूनही तो मुक्त होऊ शकत नाही. अँड अ पेन स्टील थ्रॉब्स इन द ओल्ड स्कार्स. आणि त्याच्या जुन्या जखमामध्ये अजूनही वेदना जाणवतात. अँड दे पल्स अगेन विथ अ कीनर स्टिंग. आणि त्या वेदना आता अधिक तीव्र झाल्या आहेत. आय नो व्हाय ही बिट्स हिज विंग. म्हणून कवी काय म्हणतो, मला माहीत आहे पिंजऱ्यातला पक्षी आपले पंख का फडफडवतो. पक्षी बंदिस्त आहे पण त्याला स्वातंत्र्य हवे आहे म्हणून तो आपले पंख फडफडवतो.